नमस्कार, मी निकेत इंगळे, प्रवक्ता मीरा भाईंदर, शहर जिल्हा शिवसेना. नुकतंच भारतीय जनता पक्षाचे मीरा भाईंदरचे प्रवक्ते शैलेश पांडेजी यांनी फेसबुकवरती एक पोस्ट रिपोस्ट केलेली आहे. ती नेमकी पोस्ट काय आहे ना, ती तुम्ही बघा पहिले. पेढे घ्या पेढे, मुंबईचा महापौर हिंदू मराठीत झाला. अब्बू, महापौर हिंदू मराठी हो गया, अब हमारा क्या होगा? अब चलो बांद्रा से मुंब्रा, अब मुस्लिम ही है हमारा सहारा. बरं, आता ह्या पोस्टमध्ये त्यांनी सरळ सरळ शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी आणि आदित्यजींवरती थेट टीका केलेली आहे. नेमका या व्हिडिओचा रिपोस्ट करण्यामागे त्यांचा उद्देश काय मला कळत नाही. कारण की हिंदू आणि मुसलमान, हिंदू समाज असेल किंवा मुस्लिम समाज असेल, गेली अनेक वर्षे महाराष्ट्रात आणि मीरा भाईंदर शहरामध्ये सुद्धा गुण्यागोविंदाने नात आहेत. मात्र अशा प्रकारच्या पोस्ट करून तुम्ही कुठल्या प्रकारचा तेढ निर्माण करताय का, हा माझा प्रश्न आहे. भारतीय जनता पक्ष जो हिंदुत्वाचा मुखवटा घालून गेली अनेक वर्ष फिरतायत ना, त्याच भारतीय जनता पक्षाने मीरा भाईंदर शहरामध्ये गेली अनेक वर्ष खास करून मीरा भाईंदरचे जो इंडस्ट्री संघटना आहे त्यांची, भारतीय जनता पक्षाची, त्याच्यामध्ये सगळेच सदस्य जे आहेत ते हिंदूच आहेत का, हा माझा प्रश्न आहे त्यांना. दुसरं म्हणजे प्रभाग क्रमांक 10 मधून, ज्या प्रभागामधून त्यांच्या पत्नी नगरसेविका म्हणून निवडून येत होत्या, त्यांना मतदान करणारे सर्व हिंदूच होते, म्हणजे मुस्लिमांनी त्यांना मतदान केलंच नाही. प्रभाग क्रमांक 12, आता नुकतंच झालेल्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 12 मध्ये सुद्धा मतदारांनी मतदान केलं आहे. त्याच्यामध्ये मुस्लिमांनी मतदान केलं नाही का? म्हणजे तुम्हाला मुस्लिम मतदार चालतात, मात्र त्यांचं समर्थन आणि इतर सर्व गोष्टी चालत नाही. बरं, याही पेक्षा उलट जाऊन, म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा म्हणणं, की महाराष्ट्रामध्ये अकोला जिल्ह्यातलं उदाहरण आहे, अकोटमधलं, अकोट महानगरपालिकेमध्ये, तिथे सुद्धा भारतीय जनता पक्ष आणि एमआयएमने युती केली आहे. बरं, तेही न राहता अमरावतीतल्या अचलपूरमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्ष आणि एमआयएमची युती झाली आहे. म्हणजे तुम्हाला सत्तेसाठी तुम्ही कुठल्याही थराला जाऊ शकता, मात्र इथे शिवसेनेच्या हिंदुत्वावरती तुम्हाला शंका उपस्थित करायला वाव मिळतो. अशा प्रकारचे व्हिडिओ पोस्ट करून तुम्ही सरळ सरळ समाजामध्ये तेढ निर्माण करताय. समाजातली जी शांतता आहे ती भंग करण्याचा तुम्ही प्रयत्न करताय. आणि म्हणून शिवसेना मीरा भाईंदर जिल्ह्यातर्फे आम्ही एक पत्र पोलीस स्टेशनला देत आहोत. नगर पोलीस ठाण्यामध्ये आम्ही दाखल करत आहोत ही तक्रार. आणि याच्यानंतर जर पुन्हा अशा प्रकारचा कुठल्याही प्रकारचा तेढ निर्माण जर केलात भारतीय जनता पक्षाकडून, तर आम्ही शिवसेना पद्धतीने त्यांना उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही.